लवकरच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा 36 फुटाचा भव्य पुतळा व अविस्मरणीय स्मारक उभारण्यात येणार असून या कामाची सुरुवात शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आली असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन व शिलापूजन करण्यात येणार आहे। ऐरोली सेक्टर 10 येथील भूखंड क्रमांक 20 या भूखंड पुतळा सर्वांसाठी खुला असणार आहे, जेणेकरून त्यांचे चरण स्पर्श होऊ शकतो। तसेच खाली दालन बनवण्यात येणार असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शस्त्रांचा संग्रह असेल, तसेच शिवकालीन साहित्य, मोडीपत्र, नाणी या सगळ्यांची प्रतिकृती बघायला मिळणार आहे। या स्मारकाकरता सिडकोकडे जागेची मागणी करण्यात आली होती। त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुमारे 13 करोड रुपये खर्च करून हे अविस्मरणीय स्मारक निर्माण करण्यात येणार आहे। याविषयी विजय चौगुले यांनी अधिक माहिती देताना सांगितले। कसं आहे, 5 दिवसापासूनची आमच्या ऐरोलीकरांची इच्छा प्रकट केलेली होती। कित्येक लोकांनी प्रस्ताव टाकलेले होते, पण शिवाजी महाराजांचा पुतळा काय उभा करता आला नाही। पण ममित चौगुले यांच्या वॉर्डमध्ये ममितने पाठपुरावा करून माननीय मुख्यमंत्र्यांकडनं ही सिडकोच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून ही जागा मिळवून घेतली आणि त्याला पूर्णपणे जागा मिळाल्यानंतर सिडकोकडनं जागा घेतल्यानंतर आता याचं संपूर्ण नगरपालिकेच्या माध्यमातून हे कामाची सुरुवात होणार आहे। आज खरं पाहिलं तर भूमिपूजन वगैरे आज काय प्रकार नाही आहे। भूमिपूजन आणि शिलापूजन जे आता या तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे त्या स्टेप आहेत, त्या सर्व कोल्हापूरहून स्पेशली दगड घडवून आपण आणणार आहे आणि ते दगड घडवून आणल्यानंतर त्याचं एक दगडाचं पूजन आणि भूमिपूजन हे दोन्ही आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच करणार आहोत आणि त्यासाठी एक स्मारक, एक अविस्मरणीय स्मारक असं आपण या नव्या मुंबईत होतं। मला माझ्या माहितीत, माझ्या आयडियाप्रमाणे ते MMR एरियामध्ये एवढा मोठा 36 फुटाचा पुतळा, 15 फूट हायटेड आणि स्मारक पुतळे सर्वांनीच उभे केलेले आहेत। पण हे जे स्मारक आहेत, आपण शस्त्र जे काही शिवाजी महाराजांकालीन ज्या काही गोष्टी आहेत ते येणाऱ्या पिढीला या सर्व गोष्टीचं प्रेझेंटेशन व्हावं। नाही तर पिढीला फक्त शिवाजी महाराज माहिती आणि शिवाजी महाराजांची तलवार माहिती, बाकीच्या गोष्टी काहीच मुलांना ज्ञान नाही। म्हणून हे सर्व त्या ठिकाणी आपल्याला त्या स्मारकामध्ये अवेलेबल करणार आहोत। आपण एक म्युझियम टाईप करणार आहोत आणि जेवढे महाराजांचे गड किल्ले ते 3Dच्या माध्यमातून त्याचं पण तिथं आतमध्ये एका दालनात त्याचं प्रेझेंटेशन राहील। एका दालनामध्ये सर्व शस्त्र अस्त्र जी काही शिवाजी महाराजांकालीन जे ते आमचे काय भोसले म्हणून आमचे कुठे गेला भोसले भोसले आमचे सर्व शिवाजी महाराजांची आवटी भोसले इथे आमची ऐरोलीत एक टीम आहे, ते सर्व महाराजांवरती सर्च करतात, महाराजांच्या सर्व वस्तू वगैरे हे करतात। असे ते इतिहास आता रायगडाचं पण ते 50व जे हे झालं त्याच्यामध्ये संपूर्ण भोसलेंचा मोठा हात होता। म्हणजे अशी लोक इथे आहेत आणि सांभाळणारी लोक आहेत, सर्व बघणारी लोक आहेत। म्हणून एक आनंद आहे की काहीतरी वेगळं या नव्या मुंबईला भेटतंय ते पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून भेटतात, तो सर्वात मोठा आनंद आहे। यावेळी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।